नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर सुंदर अशी व्लॉगची सुरुवात माझ्या कस्तुरीने केली आहे. काल आम्ही गेलेलो बर्थडे पार्टीला, तिथेच माझी कस्तू मला भेटली आणि मी तिचा व्हिडिओ शूट केला. काल खूप गोंधळ झाला दिवसभर. जियांची दिवसभर प्रॅक्टिसही चालू होती आणि काल त्याच्या फ्रेंडचा बर्थडे पण होता. आणि जेवढी मुलं बर्थडेला आलेली त्यांना परत प्रॅक्टिसला जायचं होतं, कारण गणपती जवळ येत होते आणि 2-2 नाटकामध्ये प्रत्येक मुलांनी भाग घेतलेला, तर त्यांना सगळ्यांना प्रॅक्टिसला परत जायचं होतं. ही माझी मैत्रीण आहे करुणा, हिच्या मुलीचं नाव आहे अवनी. तिचाच बर्थडे होता काल. काल 10 वर्ष पूर्ण झालेलंच बर्थडे सेलिब्रेशन होतं तिच्या घरी आणि सगळ्या मुलांना परत प्रॅक्टिसला जायचं होतं म्हणून पहिला केक कापून घेतला. पूनम आलेली, पूनम पण भेटली मला आणि तिच्याबरोबर थोडी मस्ती केली आणि सगळ्या मैत्रिणी आलेल्या त्याही भेटल्या. सगळ्या मैत्रिणी मंडळातल्याच आहे. ही जेवढी मुलं आलेली बर्थडेला ना, त्यांची सगळ्यांची प्रॅक्टिस चालू आहे. तर आम्ही पहिला केक कापून घेतला, थोडं स्नॅक्स खाल्लं आणि अवनीचे थोडं व्हिडिओ शूट केले, फोटो काढून घेतले. मग विहान आणि जियांनी जे गिफ्ट्स आणलेले ते तिला दिले आणि काल अवनी खूप सुंदर दिसत होती. मग थोडा डान्स केला मी आणि पूनमने. खूप मजा आली काल, पण गोंधळही होता, फटाफट जायचं होतं आम्हाला. मग थोडा केक खाल्ला, करुणाला बाय केलं. तर करुणाचं खूप मूड खराब झालेला, कारण आम्ही लवकर आलो आणि लवकर निघालो. पूनमने सगळ्या मुलांना आपल्या गाडीमध्ये भरलं. जेवढी मुलं येऊ शकतात तेवढी गाडीमध्ये बसली. विधी तर पूर्ण एकदम चेंगळून गेलेली आणि मग तिने मंडळात आणून सोडलं. सगळी मुलं पळाली प्रॅक्टिस करायला आणि मग आम्ही दोघी घरी गेलो, कारण श्रियान आणि केशवीला झोपून गेलेलो आणि ते पण उठलेले. तर मग घरी गेल्यावरती अजून एक सरप्राईज होतं, ते तुम्हाला सांगते, कारण आज विधीचा पण बड्डे होता. काल रात्रीपर्यंत मला माहिती होतं की माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे आणि मग सकाळ झाल्यावरती मी विसरून गेली. असं आता श्रियान झाल्यापासून माझ्याबरोबर होतं. तर विधीचा पण बड्डे सेलिब्रेशन काल संध्याकाळी आम्ही केला आणि खूप सुंदर दिसत होती विधी. मी खरंच विसरून गेलेली विधीचा बड्डे आणि मी पण तिला दुपारी विश केलं. आणि आज कस्तुरी माझ्या घरी राहायला आलेली, तर पूनम तिला सोडायला आली, तर ती पण मग केक कटिंग करताना होती. अंजूला आज आम्ही खूप मिस केलं. तिला बोलवलेलं पण ती मुलांमध्ये बिझी होती, तर ती आज येऊ शकली नाही. मग काय मस्तपैकी विधीचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि आज विधीने स्पेशल बनवलेलं सगळ्यांसाठी पाणीपुरी. आणि काल जयश्री ताई पण आलेल्या. त्या पहिल्या करुणाच्या इथे बड्डेला गेलेल्या अवनीच्या आणि मग त्या आल्या विधीच्या घरी आणि मग सगळ्यांना पाणीपुरी खायला दिली. कालचा पूर्ण दिवस एकदम गोंधळामध्ये गेला आणि जियान खूप थकलेला, त्याचे पाय खूप दुखत होते. दिवसभर प्रॅक्टिस होती, इकडे तिकडे नाचकाम झालं आणि जशी पूनम येते ना, श्रियान माझा एवढा खुश होतो, तिच्याबरोबर खूप खेळला काल. मग कस्तुरीला सोडून पूनम घरी गेली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.